जिद्द आणि चिकाटीचा विजय. अकलूजमध्ये मायलेकींनी एकत्र गाठलं 10वीचं शिखर. म्हटलं जातं की शिकण्याला वयाचं बंधन नसतं, फक्त जिद्द आणि चिकाटी हवी. याच ओळींची प्रचिती देणारी एक अतिशय सुखद घटना माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथे घडलीय. नुकत्याच जाहीर झालेल्या 10वीच्या निकालात एकाच कुटुंबातील मायलेकीने एकत्र यश संपादन करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवलाय. 37 वर्षीय आई पूजा नागनाथ क्षीरसागर आणि त्यांची मुलगी लक्ष्मी नागनाथ क्षीरसागर या दोघीही एकाच वेळी 10वी उत्तीर्ण झाल्या आहेत. पूजा क्षीरसागर या सध्या सावित्रीबाई फुले साधन केंद्रामध्ये CRP म्हणून कार्यरत आहेत. नोकरी करत असताना 10वी उत्तीर्ण नसल्यामुळे त्यांना अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत होता. ही उणीव त्यांच्या प्रगतीच्या आड येत होती. मात्र हार न मानता त्यांनी पुन्हा एकदा पुस्तकं हातात धरण्याचा धाडसी निर्णय घेतला. या प्रवासात पूजा यांना संपूर्ण क्षीरसागर कुटुंबाने खंबीर पाठिंबा दिला. घराची संपूर्ण जबाबदारी, मुलांचं शिक्षण आणि नोकरी सांभाळत असताना अभ्यासासाठी वेळ काढणं सोपं नव्हतं. मात्र मुलगी लक्ष्मी आणि आई पूजा या दोघींनीही एकमेकींना अभ्यासात मदत केली. निकालात कन्या लक्ष्मीने 82% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलं, तर आई पूजा यांनी 43% गुण मिळवून आपली 10वीची अपूर्ण राहिलेली जिद्द पूर्ण केली. आईने दाखवलेल्या या धाडसामुळे आणि लेकीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून मिळवलेल्या यशामुळे माळीनगर परिसरात आनंदाचं वातावरण आहे. नोकरी आणि संसाराची ओझी पेलतानाही शिक्षणाची ओढ कायम ठेवली तर काहीही साध्य होऊ शकतं, हे पूजा क्षीरसागर यांनी सिद्ध करून दाखवलंय. आज या मायलेकींच्या यशाची चर्चा संपूर्ण माळशिरस तालुक्यात होत असून प्रबळ इच्छाशक्ती असेल तर वय हे केवळ आकडा ठरते, हेच या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. नमस्कार, माझे नाव लक्ष्मी नागनाथ क्षीरसागर. मी अकलूजमध्ये जिजामाता कन्या प्रशाला अकलूज या शाळेत शिकत होते आणि तेथे आमच्या वर्ग शिक्षिका प्रतिभा सावंत मॅडम, त्याचबरोबर आमच्या मुख्याध्यापिका वाघ मॅडम यांच्यामुळे जास्त प्रेरणा मिळाली आणि बाकीच्या शिक्षकांनी खूप सपोर्ट केला. त्याचबरोबर माझ्यासोबत माझी आई सुद्धा 10वी देत होती ह्या वर्षी आणि मी फक्त 10वी देत होती, पण माझी आई पूर्ण घराचं काम करून 10वी देत होती आणि मला माझ्या आईचा खूप जास्त अभिमान वाटतो आणि खूप छान वाटतं की माझ्या आईने पण 37 वयामध्ये परीक्षा दिली आणि ती पास सुद्धा झाली. सगळ्यात पहिल्यांदा तर मम्मीचा निकाल माझ्या हातात होता आणि माझा निकाल माझ्या भावाच्या हातात होता आणि पहिल्यांदा मी मम्मीचा निकाल बघितला. मम्मीला 43 पडले म्हणून मी वरडत मम्मीकडे आले की मम्मी तू पास झाली म्हणून. आणि तिकडं माझा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा मला रडू आलं की कमी मार्क पडले म्हणून. पण त्याच्यानंतर सगळे सांगायला लागले की हे कमी मार्क नाहीयेत, ट्युशनच्या बिना पण एवढे मार्क पडले, ते कमी मार्क नाहीयेत. मग त्याच्यानंतर मग काही वाटलं नाही. एका वेळेस 10वी पास झालो, पण असा वाटतं की शिक्षणाची आता गरज कळाली काय आहे ते महत्व शिक्षणाचं. तेव्हा जेव्हा आपल्याला काय अडचणी आल्या त्या टायमिंगला कळालं शिक्षणाचं काय महत्व आहे. तेव्हा आम्ही आपण कुठंतरी कमी पडतोय कामामध्ये, त्याच्यामुळं बाकीच्या महिला पुढे चाललाय ना आपण मागे राहिलोय. त्याच्यामुळं असं वाटलं की आपण बी काय तर करू शकतोय, म्हणून मी त्यात उतरली. म्हटलं काय होईल ते होईल, नापास ते नापास, पास ते पास. प्रयत्न तर केला, यशस्वी तर झाली नाही. गॅरंटी तशी होती, तशी पास व्हायची गॅरंटी होती, पास व्हायची. म्हणजे सपोर्ट करणारे भरपूर जण होत्या, मैत्रिणी होत्या, मुलगी होती, सर लोक करत होते. शिक्षण करायला पाहिजे. हे पुढं काय अडचणी येतात ते सांगता येत नाही. शिक्षण मेन पाहिजे, शिक्षणाशिवाय पुढं काहीच नाहीये. आणि शिक्षण असलं तरच आपलं हे आहे, भविष्य आहे. आताच्या मुलींना सांगतो, जेवढी संधी आहे ती तुम्ही शिक्षण करा. जेवढे तुम्हाला सपोर्ट करणारे आहेत, आम्हाला पहिल्या काळात सपोर्ट करणारे कोणच नव्हते, त्यामुळे आम्ही मागं राहिलोय. ते आता आम्हाला कळायला लागले शिक्षणाचं काय महत्व आहे ते.